ठीक आहे. आता पहा प्रश्न कोणता लागला आपला, क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे, 10 पर्यंत सॉल्व्ह झाले. आता पहा प्रश्न क्रमांक 11 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. म्हणजे ह्या आपल्याला किती स्टेटमेंट दिले आहेत, 4. ठीक आहे, तर 4 स्टेटमेंट पैकी असा एक कोणता तरी स्टेटमेंट आहे जो चुकीचा आहे. तर तो स्टेटमेंट काय करायचा आपल्याला, शोधायचा आहे. काय करायचं आहे, शोधायचं आहे. आता पहा पहिलं स्टेटमेंट काय म्हणताय, 8/3 इज शोन ऑन द राइट साइड ऑफ 0 ऑन नंबर लाईन. आता पहा एक नंबर लाईन आहे. ठीक आहे, हे अशी एक नंबर लाईन आहे. आता जो पण नंबर तो कसा असेल, 0 पासून चालू होणार. ठीक आहे, आता 8/3 म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर आहे, ते आहे की नाही. आता जो पण 8/3 आहे, आता इन केस किती आला तो 8/3. ठीक आहे, म्हणजे तो शून्याच्या राईट साइडला आहे का लेफ्ट साइडला आहे, हे लेफ्ट साइड आणि हे राईट साइड. नाही सॉरी, हो हो बरोबर, हे लेफ्ट साइड आणि हे राईट साइड. ठीक आहे, 8/3 इज शोन ऑन द राइट साइड ऑफ 0 ऑन नंबर लाईन. हे राईट साइडला शोन आहे, शोन आहे का, म्हणजे हा पहिला स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. पहिला स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय म्हणते, -5/16 इज शोन ऑन लेफ्ट साइड ऑफ 0 ऑन नंबर लाईन. आता जेवढे पण मायनस नंबर असतील, -1 -2, जेवढे पण मायनस असतील ते कोणत्या साईडला असतील, लेफ्ट साइडला. मायनस वाले लेफ्ट साइडला, मायनस वाले लेफ्ट साइडला, राईट साइडला प्लस वाले. मला सांगा -5/16 इज शोन ऑन लेफ्ट साइड, कोणत्या साईडला म्हणताय, लेफ्ट साइड. म्हणजे हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर -5/8 and 9/8 आर शोन ऑन द ऑपोजिट साइड ऑफ 0 ऑन नंबर लाईन. स्टेटमेंट बरोबर आहे. आता बघा 0 च्या ऑपोजिट साइडला मायनस वाले असतील आणि 0 च्या ह्या साइडला प्लस वाले असतील, म्हणजे 0 चे दोन्ही ऑपोजिट आहेत ना, तर ऑपोजिटच आहेत. म्हणजे हा पण स्टेटमेंट बरोबर आहे, हो की नाही. त्याच्यानंतर काय म्हणते, -31/5 and 1/-5 आर शोन ऑन द ऑपोजिट साइड ऑफ 0. आता मला सांगा रे, दोन्ही गोष्टी इथंच आहेत, 0 च्या ऑपोजिट साइडला असतील का. आता मला सांगा, हे एक नंबर लाईन. ठीक आहे, आता मी बघतो इथे 0, 1 आणि 2. आता इथं -1 -2. आता सपोज आता -31, आता मी -31 तुम्हाला इथं शो करत आहोत. ठीक आहे, परफेक्ट इथं येत नाही पण सांगतो, -31/5. त्याच्यानंतर -31/5. ओके, -31/5 इथं काढलं आणि त्याच्यानंतर काय करायचं, 1/5. 1/5 कुठेतरी येणार, 1/5 मी इथं दाखवतो -1/5. ठीक आहे, आता दोन्ही पण 0 च्या साईडला आहेत, 0 चे दोन्ही अपोजिट साईडला आहेत का, नाही. म्हणजे आपला फॉल्स स्टेटमेंट कोणता आहे, चौथा. म्हणजे आपले आन्सर काय होणार, आन्सर स्टेटमेंट नंबर 4 हा तुमचा काय होणार, आन्सर होणार. एवढं गोष्ट समजली का. चला लक्षात, क्वेश्चन नंबर 12 काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज नॉट इरॅशनल नंबर. पहा आता आपल्याला 4 ऑप्शन घेऊन आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय शोधणे आहे, ह्यामधून इरॅशनल नंबर शोधणे. काय शोधणे, इरॅशनल. मी काय म्हणलो होतो, एक रॅशनल नंबर, रॅशनल आणि एक इरॅशनल नंबर. तर काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इरॅशनल नंबर. इज नॉट इरॅशनल नंबर म्हणजे जो इरॅशनल असेल तो कोणता नंबर असेल, रॅशनल. कोणता नंबर असेल, रॅशनल. म्हणजे तुम्हाला नॉट इरॅशनल म्हटलं म्हणजे याच्यात अर्थ तो डायरेक्टली काय म्हणते आपल्याला, की तुम्ही गिवन नंबर शोधून तुम्ही मला काय शोधून द्या, रॅशनल नंबर शोधून द्या. काय शोधून द्या, रॅशनल नंबर. ठीक आहे, एवढं स्टेटमेंट समजलं याचं. अरे समजला का. आता बघा त्यामध्ये काय दिलाय, 3. आता इथं काय नाही म्हणजे काय आहे, इंटू 3 इंटू √2. √2 हा रॅशनल नंबर आहे का इरॅशनल नंबर आहे, इरॅशनल. अरे √2 काय आहे, इरॅशनल आहे ना. म्हणजे हा चेंज होणार का, नाही, जसं तर तसंच राहणार. तर म्हणजे हा रॅशनल नंबर झाला का, हा काय झाला, इरॅशनल. काय झाला, हा इरॅशनल. त्याच्यानंतर 7 प्लस √3 रॅशनल आहे का इरॅशनल आहे, इरॅशनल. म्हणजे हा पण काय झाला, इरॅशनल. हा पण काय झाला, इरॅशनल. त्याच्यानंतर 3/√2 म्हणजे काय आहे, इरॅशनलच आहे हा पण. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 मायनस 9 रॅशनल आहे का इरॅशनल आहे, रॅशनल. 9 कोणाचा स्क्वेअर आहे, 3 चा. म्हणजे 5 - 3 = 2. हा काय आहे, रॅशनल नंबर. ना आपण त्याला काय म्हणतो, नॉट इरॅशनल. काय म्हणू शकतो, नॉट इरॅशनल. म्हणजे आपले आन्सर काय होणार, ऑप्शन नंबर 5. क्वेश्चन नंबर 13 to 15 आपल्याला हा नंबर लाईन सॉल्व्ह करायचा. ठीक आहे,
प्रश्न 13 ते 15 आपलं काय विचारलं ऑब्झर्व द अबोव नंबर लाईन अँड आयडेंटिफाय अ पेअर विच डज नॉट अपोजिट नंबर विच डज नॉट हॅव अपोजिट नंबर आपल्याला एक 4 पर्याय घेऊन आहेत त्यामधून असे शोधायचे की ते कोणाचे अपोजिट नंबर नाहीये आता मला पर्याय क्रमांक पहिला टी अँड एल टी अँड एल ठीक आहे पहा किती नंबर सोडणार आहे एक आणि एक सोडून इथे सोडून म्हणजे हा नंबर काय म्हणतो अपोजिट नंबर आहे का टी ची अपोजिट ए नाही का अरे आहे का आहे का इकडे बघ इथं एक मधात सोडलाय म्हणजे जर त्याला विचारलं टी आणि पी इज अपोजिट नंबर तर आपण म्हटलं असता अरे म्हटलं असता का पण इथं काय म्हटलंय टी अँड एल टी अँड एल काय म्हटलंय हे अपोजिट आहेत का नाही त्याच्यानंतर टी अँड पी अपोजिट आहे हो आहे त्याच्यानंतर क्यू अँड एम आहे त्याच्यानंतर एस अँड एम आहे म्हणजे आपला आन्सर काय राहणार आन्सर पर्याय क्रमांक 1 तुमचा आन्सर काय राहणार पर्याय 1 कारण टी अँड एन दीज आर नॉट ए अपोजिट नंबर विचारलं काय विचारलं अपोजिट नंबर्स नाही ठीक आहे चलो लक्षात घ्या क्वेश्चन नंबर 14 द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ टी अँड क्यू आपल्याला डिफरन्स काढायचा डिफरन्स म्हणजे कुठे दिलेलं आहे डिफरन्स फरक काढायचा काय काढायचा फरक कोणामधला पॉइंट पी अँड क्यू हा कुठे गेला पी अँड क्यू ह्या दोघांमध्ये आपल्याला काय करायचं आहे डिफरन्स काढायचा आहे ठीक आहे फरक काढायचा आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की 0 आणि 1 ह्या दोघांच्या मध्ये जेवढे पॉइंट असतील त्यामध्ये काय कोणती संख्या ऍड करायची +1 काय ऍड करायचा +1 आता बघा 0 आणि 1 यांच्यामध्ये पहा किती पॉइंट्स आहेत रे 1 2 3 म्हणजे आपला जो पण अपॉन मध्ये डिनोमिनेटर आहे तो किती राहील रे 3 + 1 म्हणजे काय होणार 4 आता मला सांगा आता हा काय होणार 1/4 काय होणार 2/4 काय होणार 3/4 आणि हा काय होणार 4/4 ठीक आहे आता मला सांगा पी कुठे आहे रे पी म्हणजे काय होणार 2/4 पी मायनस एन पी म्हणजे काय झालं आपला 2/4 आता 0 आहे आता बघा इथे काय होणार -1 -2 काय होणार -1/4 -2/4 -3/4 त्याच्यानंतर काय विचारलं आपल्याला पी अँड क्यू क्यू चा काय आहे रे -1/4 तर होणार का त्याच्यानंतर बघा मायनस इंटू मायनस प्लस 1/4 जेव्हा डिनॉमिनेटर इक्वल असतील काय असतील जेव्हा डिनॉमिनेटर इक्वल असतील तेव्हा डिनॉमिनेटर एकदाच लिहायचा काय करायचा डिनॉमिनेटर एकदाच लिहायचा त्याच्यानंतर न्यूमरेटरची प्लस म्हणजे काय होणार 2 + 1 3/4 म्हणजे आन्सर कोणता दिसत आहे ऑप्शन 2 म्हणजे आपला आन्सर होणार आन्सर ऑप्शन 2 3/4 कसं सॉल्व करायचं समजला ठीक आहे चला लक्ष द्या काय म्हणताय प्रश्न क्रमांक 15 द नंबर शोन बाय पॉइंट एस जो पॉइंट एस वर आहे तो कोणता नंबर शो करत आहे म्हणताय ठीक आहे आता तुम्हाला नंबर लाईनवर नंबर लिहून दिलाय ठीक आहे तुम्हाला सांगा इकडे बघा O Q T S S कुठे आला आपला इथं आलाय आपल्याला काय कसं नंबर शोधायचा आहे S चा S कुठे आहे -3/4 तुम्हाला पर्याय दिसत आहे -3/4 -3/4 आन्सर 2 तुमचा आन्सर काय होणार आन्सर 2 -3/4 क्वेश्चन सोपा आहे चलिए नेक्स्ट क्वेश्चन चलो बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ इरॅशनल नंबर आपल्याला कोण काय शोधायचे पेअर शोधायचे कसे की इरॅशनल नंबर हुज सम इज आल्सो इरॅशनल नंबर आता पहा तुम्ही तो काय म्हणताय की तुम्ही अशी पेअर शोधा की ज्यांची बेरीज केली तर ते कसे राहील म्हणते इरॅशनल नंबर बेरीज केली तर कसे पाहिजे इरॅशनल नंबर आता मला लक्ष द्या आता पहा पटपट सांगतो चला बघा पहिल्यापासून बघा आता चल पहा काय रे √25 कोणाचा स्क्वेअर आहे म्हटलं मी 5 म्हणजे 5 इज अ रॅशनल नंबर 5 इज अ रॅशनल नंबर ते काय म्हणतात 2 √5 हे रॅशनल आहे की इरॅशनल आहे इरॅशनल नंबर काय आहे
इरॅशनल नंबर. म्हणजे जर आपण यांची बेरीज केला तर दोन्ही आपल्याला काय म्हणत आहे, इरॅशनल पाहिजे. तर आपल्याला एक काय भेटलाय, रॅशनल भेटलाय आणि एक इरॅशनल भेटलाय. म्हणजे आपल्या आन्सर म्हणत का नाही. आपल्याला काय म्हटलंय, पेअर ऑफ इरॅशनल नंबर. आपल्याला दोन्ही पेअर कसं पाहिजे म्हणते, इरॅशनल. एक रॅशनल भेटत आहे, एक इरॅशनल भेटत आहे. म्हणजे आपला आन्सर पहिला होणार का नाही. दुसरा बघा, पर्याय क्रमांक दुसरा काय म्हणताय, 6 + 3 √ 2 6 - 3 √ 2 यांची काय करायचे, सम करायचे. 6 + 6 12 प्लस मायनस म्हणजे 3 मधून हे कॅन्सल होणार. इथे काय राहणार 0 म्हणजे काय येणार आहे 12 इज अ रॅशनल नंबर. त्यांचं असं म्हणणं आहे की जे तुम्हाला इरॅशनल नंबरची पेअर दिली आहे, काय नंबर दिले, इरॅशनल नंबरची पेअर दिली आहे, तर त्यांची बेरीज पण काय आली पाहिजे, इरॅशनल. पण यांची बेरीज काय आली, रॅशनल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण कॅन्सल. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक तिसरा बघायचा आपल्याला. ठीक आहे. बघा ऑप्शन 3 + 2 √2 सॉरी √2 प्लस √2 - 3. समजलं. आता काय करायचं, यांची बेरीज करायची. काय करायची आपल्याला, बेरीज. आता बघा √2 वाले एका साईडला घेऊन जाऊ आणि हे 3 वाले एका साईडला. 3 - 3 प्लस √2 प्लस √2 प्लस √2. ओके. आता बघा 3 - 3 0 प्लस √2 प्लस √2. आता लक्ष द्या. आता इथं काय नाही, इथं काय राहते रे 1. इथं काय नाही, इथं काय राहते 1. 1 + 1 2 आणि हा √2 राहतो √2 राहणार का. म्हणजे जर यांची आपण बेरीज करायला गेला तर म्हणजे काय निघतो, हा याच्या आन्सर कसा निघेल, असा निघेल. जर मी यांची बेरीज करायला गेलो, ठीक आहे, 1 √2 1 प्लस √2 म्हणजे काय होणार 1 + 1 2 हा √4 नाही हो, तोच राहतो. ठीक आहे. एवढा समजला. म्हणजे याची आन्सर किती आली आपली 2 म्हणजे 2 हा काय आपला इरॅशनल नंबर. काय आहे, इरॅशनल नंबर. आता हे जे पेअर गिवन आहे हे कशी आहे आपल्याला, इरॅशनल. कशी गिवन आहे, इरॅशनल. भेटला आन्सर आपल्याला. काय म्हणतात, इरॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर हुज सम इज आल्सो इरॅशनल नंबर. हुज सम, आता ह्या दोघांची सम पण काय भेटते आपल्याला, इरॅशनल नंबर. म्हणजे आपला आन्सर काय राहणार, आन्सर 3. आन्सर 3. क्वेश्चन नंबर 17. Which of the following numbers are an irrational number? आपल्याला काय शोधायचे आहे ते इरॅशनल नंबर. आता पहा आपल्याला गिवन इरॅशनल नंबर आहे. ठीक आहे. आता पहा 4 नंबर गिवन आहे. किती नंबर गिवन आहे, 4. पाय 22/7 3.14 and √2. आपल्याला यांच्यामधून शोधणे की कोणते इरॅशनल नंबर आहे. आता त्यांनी ऑप्शन दिले. ऑप्शन नंबर पहिला पाय and √2. मला सांगा रे, पाय रॅशनल आहे की इरॅशनल आहे, इरॅशनल. आणि √2 रॅशनल आहे की इरॅशनल आहे, इरॅशनल. आपल्याला भेटला नाही आन्सर. पहिला काय म्हणते, दुसरा पर्याय केला ऑल नंबर्स आर इरॅशनल. आता मला सांगा, पाय तर इरॅशनल आहे, √2 इरॅशनल आहे, म्हणजे ऑल नंबर्स आर इरॅशनल होईल का, नाही, चुकला. नो नंबर्स इज अ रॅशनल नंबर. आता मला सांगा, ह्या दोघांना सोडला तर हा पण रॅशनल नंबर आहे आणि हा पण काय आहे, रॅशनल नंबर आहे. भलेही ते पायची व्हॅल्यू 22/7 असेल, 22 7 ला आपण डिवाइड केलं तर पण 14 येत असेल, पण हे दोन नंबर कसे आहेत, रॅशनल. हे दोन नंबर कसे आहेत, रॅशनल. आणि हा पाय काय आहे, इरॅशनल. त्याच्यानंतर पाय 22/7 आणि √2. जर 22/7 नसता दिला तर आपला आन्सर काय झाला असता, हा झाला असता. पण हा काय आहे, इरॅशनल, रॅशनल, इरॅशनल. म्हणजे आपला आन्सर काय होणार, पाय अँड √2. म्हणजे आपला आन्सर 1 पाय अँड √2. समजला. नाही हा चलो चलो पाय. क्वेश्चन नंबर 19 पहा. विच रॅशनल नंबर रिप्रेझेंट्स पॉइंट पी. क्वेश्चन नंबर 18 तुमच्यासाठी काय आहे, होमवर्क आहे. ठीक आहे. विच रॅशनल नंबर रिप्रेझेंट्स पॉइंट पी. आता बघा आपले एक नंबर लाईन दिली आहे, बघा 1 2 3 4 5 5 डॉट आहे. तर म्हणजे मी हे नंबर लाईन कसे तयार करते, जसा 1 इथे किती लिहिले, 1 2 3 4 5 5 पॉइंट्स आहेत आतमध्ये, तर 5 प्लस किती करायचा 1 म्हणजे किती होणार 6. अपॉन मध्ये किती लिहायचे 6 0. 1/6 2/6 3/6 4/6 5/6 इथं 1 आहे. ठीक आहे. इथं 1 येते का, 6/6 7/6 8/6 9/6 10/6 11/6 12/6. ओके. त्याच्यानंतर
minus 1 upon 6, minus 2 upon 6, minus 3 upon 6, minus 4 upon 6, minus 5 upon 6, minus 6 upon 6, minus 7 upon 6, minus 8 upon 6, minus 9 upon 6, minus 10 upon 6, minus 11 upon 6, minus 12 upon 6, minus 13 upon 6, minus 14 upon 6. आता समजले हे नंबर कशी लिहायची समजलं. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारता येते, रिप्रेझेंट्स पॉइंट बी. पॉइंट बी काय रिप्रेझेंट करते, पॉइंट बी हा दिसत आहे आपल्याला काय रे, बी बी च्या पॉइंट मायनस 8 upon 6. मला सांगा 8 आणि 6 ला कोणत्या संख्येने भाग जाते, 2 3 जा 2 4 जा 8 म्हणजे मायनस 4 upon 3. मला सांगा हा पर्याय तुम्हाला दिसत आहे का, मायनस 4 upon 3 नाही दिसत आहे. त्याच्यानंतर कसं करायचं लक्षात ठेवा. आता हा जो आन्सर काढायचा आहे आपल्याला, आता पर्याय बघा, हा पर्याय राहील का नाही, हा पर्याय राहील का नाही, हा राहील का नाही. आता आपल्याला हा क्रॉस चेक करायचा आहे की हा खरंच हा आन्सर येतो की नाही. आता बघा याला लिहा -1 1 upon 3. याला सॉल्व कसा करता, 1 into 3 म्हणजे ह्या दोघांचा काय करायचा गुणाकार आणि ह्या याच्यासोबत काय करायची बेरीज. म्हणजे काय होणार -1 into 3. त्यामुळे 3 आणि 1 चं काय करायचं मल्टिप्लिकेशन, याच्यासोबत बेरीज +1 अपॉन मध्ये जो असेल तोच. ठीक आहे, -1 into 3 -1 into 3 काय होणार 3 प्लस 1 मायनस साइन जसं तसं राहू दे. ठीक आहे, मायनस साइन राहू दे. 3 into 3 1 जा 3 +1 upon 4 3 plus 1 4 upon 3 आता 4 upon 3 माझं मायनस साइन म्हणजे मायनस साइन 4 upon 3. ठीक आहे, म्हणजे क्रॉस चेक केलं तर आन्सर बरोबर येत आहे. जर आन्सर किती निघाला -4/3. तर नेक्स्ट स्टेप लिहून घ्या पाहिजे माहिती 4/3 3 1 जा 3 3 उरला 1. याला काय म्हणतात भागाकार. काय म्हणतात भागाकार. याला काय म्हणतात भाज्य. याला म्हणतात भाज्य. याला काय म्हणतात भाज्य. याला काय म्हणतात बाकी. ठीक आहे, फॉर्म्युला काय आहे, भागाकार गुणिला बाकी अपॉन भाज्य. ठीक आहे, आता भागाकार किती येणार आहे 1 इंटू बाकी किती आहे 1 भाज्य किती आहे 3. हा ऑप्शन दिसत आहे 1 into 1 upon 3 1 into 1 upon 3. तर मायनस साइन होतं तर मायनस साइन द्यायचं. याचा आन्सर समजला काय बघा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ठीक आहे, चला त्याच्यानंतर हा पॉज नको केली होती. त्याच्यानंतर काय प्रश्न क्रमांक 20 which point show as number 1.5. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 20 काय म्हणताय, एवढा नोट डाउन करणे आता समजला का. आपला आन्सर काय निघलाय, आन्सर 3. आन्सर काय निघलाय आन्सर 3. ठीक आहे, तुम्ही एक ते याच्यावर डिसाइड करा किंवा नाही तर मग याच्यावर डिसाइड करा. ओके, चला आन्सर क्वेश्चन नंबर 20 काय म्हणते, which point show the number 1.5. आता मला सांगा रे इथून कोणता पॉइंट कोणता नंबर 1.5 शो करत आहे तुम्हाला, लक्ष द्या. आता तुम्हाला इथं कोणकोणते पॉइंट दिले ऑप्शन मध्ये ए, त्याच्यानंतर काय के, त्याच्यानंतर काय आहे सी, त्याच्यानंतर काय आहे त्याच्यानंतर आहे बी. ठीक आहे, आता बघा आपल्याला फक्त एवढेच पॉइंट मधून शोधायचं आहे. ए पॉइंट कुठे दिसत आहे, इथे दिसत आहे. के कुठे दिसत आहे, इथं. त्याच्यानंतर सी मध्ये काय आहे, सी हा इकडे आहे. ठीक आहे, आता बघा पहिल्या पॉइंट वर चेक करत जाऊ. ए पॉइंट वर कोणते आहेत रे नंबर लाईन वर 9/6. आता मला सांगा हा लक्ष द्या रे, ए वाल्या पॉइंट वर कोणते नंबर आहेत रे 9/6. ठीक आहे, 9/6. सांगा याला कोणत्या संख्येने भाग जाते 3 3 2 जा 6 3 3 जा 9 3/2. आता मला सांगा 3 ला आपण 2 ने भाग द्यायचा 3 2
2 1 जा 2 किती उरला 1 0 2 5 जा 10 आन्सर किती आला 1.5 आपल्याला काय पाहिजे होता 1.5 आपला आन्सर काय होणार ए आन्सर काय होणार ए समजलं एवढा त्याच्यानंतर कोणता प्रश्न आहे 21 which of the following odd number element तुम्हाला सॉल्व करता येईल का ऑड नंबर एलिमेंट अरे सॉल्व करता येईल का